नमस्कार. आज आपण कास्टिंग क्वालिटी प्लॅन याबद्दल चर्चा करणार आहोत. कोणत्याही कास्टिंगचा डेव्हलपमेंट करत असताना त्या कास्टिंगचा क्वालिटी प्लॅन डिफाईन करणं हे महत्त्वाचं काम असतं आणि हा क्वालिटी प्लॅन कस्टमर बरोबर अलाइन असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर हा कास्टिंगचा क्वालिटी प्लॅन काय आहे हे समजून घेऊया. तर यामध्ये कास्टिंग रिलेटेड असणाऱ्या ज्या इन्स्पेक्शन पॅरामीटर्स आहेत, उदाहरणार्थ केमिकल कंपोजिशन्स, हार्डनेस, टेन्साईल, रेडिओग्राफी, डायमेन्शन, तर ह्या सर्व इन्स्पेक्शन पॅरामीटर्स आपण इन हाऊस चेक करणार आहोत का आउटसाइड लॅब मधून चेक करणार आहे हे ठरवणं. त्याचबरोबर त्या प्रत्येक इन्स्पेक्शन पॅरामीटरचे प्रोडक्शन स्टेज मध्ये आणि डेव्हलपमेंट स्टेज मध्ये फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ही समजून घेणं, ती नोट करणं आणि त्याप्रमाणे काम करणं हा क्वालिटी प्लॅनचा प्रमुख उद्देश आहे. तर ही क्वालिटी प्लॅन कशी करायची याचा आपण वर्क इन्स्ट्रक्शन पाहूया. तर या क्वालिटी प्लॅन मध्ये आपला ऑब्जेक्टिव्ह आहे टू एस्टॅब्लिश सिस्टमॅटिक कास्टिंग क्वालिटी प्लॅन दॅट डिफाइन्स की इन्स्पेक्शन पॅरामीटर फॉर कास्टिंग क्वालिटी. की इन्स्पेक्शन पॅरामीटर कोणते आहेत की ज्यामुळे कास्टिंगच्या क्वालिटीला प्रभावित होते. वेदर इन्स्पेक्शन इज टू परफॉर्म इन हाऊस ऑर आउटसोर्स. जसं मी म्हटलं की जे इन्स्पेक्शन पॅरामीटर आहे काही इन हाऊस करणार आहे का आउटसोर्स करणार आहे हे आपल्याला डिफाईन करायचे आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्पेक्शन ड्युरिंग बोथ म्हणजे डेव्हलपमेंट स्टेज and रेग्युलर प्रोडक्शन स्टेज, ensuring consistency quality as per कस्टमर रिक्वायरमेंट. कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे क्वालिटी देण्यासाठी काय आहे हे आपल्याला इथं डिफाईन करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह आपली हे. या वर्क इन्स्ट्रक्शनच्या स्कोपमध्ये काय काय कोणकोणते पार्ट्स येतील की जे ऑल न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, प्रत्येक डेव्हलपमेंट मध्ये असणारे प्रत्येक पार्ट, मग ते प्रोटोटाइप साठी असेल, ट्रायल साठी असेल किंवा पीपीएफ साठी असेल. मास प्रोडक्शनचे कास्टिंग्स, फाउंड्री इन्स्पेक्शन अँड क्वालिटी कंट्रोल कव्हर डायमेन्शन, मेटलर्जिकल, मेकॅनिकल अँड एनडीटी इन्स्पेक्शन्स. हे सर्व या स्कोप मध्ये आपले पार्ट्स असतील. आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहे तर टीआर इंजिनियर जो क्वालिटी प्लॅन तयार करेल, इन्स्पेक्शनची रिक्वायरमेंट डेव्हलपमेंट स्टेज मध्ये समजून घेईल, प्रोडक्शनची क्वालिटी एक्झिक्यूट करेल, जो रेकॉर्ड इन्स्पेक्शन करतो प्रोडक्शन स्टेज मध्ये तो क्वालिटी इन्स्पेक्टर. थर्ड पार्टी लॅब असेल तर आउटसोर्स, लिस्ट ऑफ आउटसोर्स सप्लायर्स, क्वालिटी लॅब स्कोप मध्ये येईल आणि टीआर हेड. आणि ही क्वालिटी प्लॅन करत असताना आपल्याला इनपुट कोणकोणते आहे ते कस्टमरचे ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन्स हे आपलं पहिले इनपुट असेल. स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असेल, इंटरनल किंवा कस्टमरचे स्टँडर्ड्स असतील, इंटरनल प्रोसेस कॅपेबिलिटी किंवा इन्स्पेक्शन फॅसिलिटी जी आहे त्याची अवेलेबिलिटी असेल आणि पास्ट रिजेक्शन हिस्ट्री हे आपले इनपुट्स असतील. मग हे वर्क इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने काम करायचं, क्वालिटी प्लॅन डिफाईन करण्यासाठी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप काम करायचं आहे. तर पहिली स्टेप आहे डिफाईन इन्स्पेक्शन पॅरामीटर. कास्टिंग मध्ये कोणकोणते इन्स्पेक्शन पॅरामीटर आपल्याला करणार आहोत ते डिफाईन करायला पाहिजे. म्हणजे कोणतं, आयडेंटिफाय ऑल कास्टिंग क्वालिटी पॅरामीटर्स, ज्याच्यामध्ये व्हिज्युअल्स असेल, डायमेन्शन असेल, मेटलर्जिकल, मेकॅनिकल, एनडीटी, हे जे इन्स्पेक्शन पॅरामीटर्स आहेत हे आपल्याला डिफाईन करायचे आहेत. का? व्हाय? टू इन्शुअर फुल कंप्लायन्स ऑफ कस्टमर स्पेसिफाईड टेस्ट अँड स्पेसिफिकेशन्स. कस्टमरनं स्पेसिफाईड केलेले सर्व टेस्ट
स्पेसिफिकेशन्सची कंप्लायन्स करण्यासाठी आपल्याला हे पॅरामीटर्स डिफाईन केले पाहिजे आहे. हे काम आहे टीआर इंजिनियरचं. आणि कुठे करेल? टीआर कस्टमरच्या ड्रॉइंग, टीआर चेकशीट आणि स्टँडर्ड मधून तो या सर्व गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करेल, काढेल. आणि कास्टिंग फिजिबिलिटी आणि कास्टिंग क्वालिटीचा प्लॅन करत असताना या गोष्टी तो मांडेल. आणि हे करत असताना त्यांना चेकशीट, लॉकशीट किंवा इन्स्पेक्शन प्लॅन मदत म्हणून असेल. दुसरी स्टेप त्यानंतर काय? डिसाइड इन्स्पेक्शन लोकेशन इनहाऊस का आउटसोर्स. समजा एक मोठा पार्ट आहे, त्या मोठ्या पार्टचा आपल्याकडं रेडिओग्राफी करता येणं फिजिबल नसेल, तर आपण तो पार्ट आउटसोर्स सप्लायर कडून इन्स्पेक्शन करून घेणार आहे. हे असं आपल्याला कस्टमर सोबत बोलावे लागेल, जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची कम्युनिकेशन मध्ये गॅप कस्टमर बरोबर राहणार नाही. कन्फर्म वेदर पॅरामीटर कॅन बी चेक्ड इन हाऊस ऑर नीड टू एक्सटर्नल लॅब ऑर एनडीटी. का? टू इन्शुअर अवेलेबिलिटी ऑफ करेक्ट टेस्टिंग फॅसिलिटी. म्हणजे आपल्याकडे फॅसिलिटी उपलब्ध नसेल तर बाहेरनं आपल्याला जिथं उपलब्ध होईल ती फॅसिलिटी घेण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की डिफाईन फ्रिक्वेन्सी ड्युरिंग डेव्हलपमेंट स्टेज. डेव्हलपमेंट स्टेजमध्ये चेक करत असताना त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला डिफाईन करायला पाहिजे आहे. आता डेव्हलपमेंट स्टेजमध्ये फ्रिक्वेन्सी ही प्रोडक्शन स्टेजपेक्षा थोडी जास्त असते, कारण त्यामध्ये आपल्याला त्या प्रोडक्टचं, त्या प्रोसेसचं बिहेवियर कशा पद्धतीनं होईल याचा माहिती नसतो. तर आपल्याला सेट फ्रिक्वेन्सी करायला पाहिजे आहे, जी 100% असू शकते, सॅम्पलिंग असू शकते, पर मेल्ट, पर बॅच अशा पद्धतीनं असू शकते. टू इस्टॅब्लिश कंट्रोल ड्युरिंग ट्रायल, ज्याच्यामुळे ट्रायल करत असताना त्यावरती आपला कंट्रोल राहील. आणि टीआर इंजिनियर, क्वालिटी इंजिनियर यामध्ये आपल्याला हे काम करेल. आणि याची बेस हे कुठून येणार? बेस्ड ऑन पीपॅप आणि कस्टमर रिक्वायरमेंट पासून आपल्याला ह्या माहिती मिळत राहणार. चौथी गोष्ट आहे डिफाईन फ्रिक्वेन्सी ड्युरिंग प्रोडक्शन स्टेज. ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत, त्याच पद्धतीनं प्रोडक्शन स्टेजमध्ये सुद्धा कोणत्या पॅरामीटर आपण पाहणार आहोत आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे ही आपल्याला डिफाईन करावी लागेल. टू सस्टेन क्वालिटी इन मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन मध्ये त्या पार्टची क्वालिटी सस्टेन राहील या उद्देशानं आपल्याला काम करायचं आहे. आणि हे कोण करणार? तर हा सुद्धा टीआर आणि टीआर इंजिनियर आणि क्वालिटी इंजिनियर दोघं जण मिळून तयार करणार, ज्याला सीएफटी अप्रुव्हल देईल. माफ करा, बेस्ड ऑन कस्टमर रिक्वायरमेंट. आणि हे सुद्धा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार असेल. डॉक्युमेंट अँड अप्रुव्हल क्वालिटी प्लॅन. ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी झाल्या तर या आपण एका कागदावरती मांडावे लागतील. एक क्वालिटी प्लॅन तयार करावा लागेल आणि हा क्वालिटी प्लॅन कस्टमर कडून अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून टू सर्व रेफरन्स कंट्रोल शीट्स, ज्याच्यामुळे सगळ्या कंट्रोल शीट हे आपल्याला डिफाईन करता येईल. टिपिकल इन्स्पेक्शनचे पॅरामीटर कोणकोणते असू शकतात? जसं व्हिज्युअल इन्स्पेक्शन, ज्याच्यामध्ये सरफेस डिफेक्ट, ब्लोहोल, क्रॅक, शंकेज असू शकतं. डायमेन्शन इन्स्पेक्शन असेल, की डायमेन्शन, टॉलरन्स, जिडेंटे असेल. केमिकल कॉम्पोजिशन, जे आपल्याला स्पेक्ट्रो अनालिसिस वरनं समजेल. मेकॅनिकल प्रॉपर्टी असेल, टेन्साईल, यील्ड स्ट्रेंथ, इलॉंगेशन. हार्डनेस टेस्ट असेल, मायक्रोस्ट्रक्चर, रेडिओग्राफी अँड स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या काही कस्टमरनं डिफाईन केलेल्या असतील. आणि याचा रिॲक्शन प्लॅन मध्ये आपण कसं सांगू शकतो की इफ इन्स्पेक्शन फॅसिलिटी नॉट अवेलेबल, जर आपल्याकडे त्या पार्टची, त्या इन्स्पेक्शन क्वालिटीच्या ऐवजी फॅसिलिटी अवेलेबल नसेल, तर आपण थर्ड पार्टी लॅब रिक्वेस्ट कस्टमर कडून घेऊ शकतो आणि त्याचं कन्सेशन आपण घेऊ शकतो. पॅरामीटर आउट ऑफ स्पेक. काही पॅरामीटर आउट ऑफ स्पेक असेल तर सेग्रिगेट लॉट, इन्फॉर्म एनपीडी, कस्टमर, इनिशिएट करेक्टिव्ह ऍक्शन आपल्याला घ्यायला पाहिजे आहे आउट ऑफ स्पेसिफिकेशन मध्ये गेले तर. फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन ऑब्झर्व. जर फ्रिक्वेन्सी मध्ये काही डेव्हिएशन ऑब्झर्व झाले तर इन्क्रीज इन्स्पेक्शन फ्रिक्वेन्सी, टेम्पररी रिव्ह्यू प्रोसेस. जर आपल्याला प्रोसेसमध्ये सुद्धा रिव्ह्यू करावी लागेल आणि फ्रिक्वेन्सी टेम्पररी आपल्याला चेंज करावी लागेल. प्रोसेस जर ती इनकॅपेबल नसेल तर आपल्याला काय करावं लागेल की स्टार्ट करेक्टिव्ह ऍक्शन्स, प्रोसेस इम्प्रुव्हमेंट करावी लागेल, टूल मॉडिफिकेशन करावे लागेल आणि रिव्हॅलिडेट करावी लागेल ती प्रोसेस. तर अशा पद्धतीचं क्वालिटी प्लॅन मध्ये आपल्याला वर्क इन्स्ट्रक्शनचा अभ्यास करून क्वालिटी प्लॅन ठरवायचा आहे.
या ठिकाणी एक बेसिक क्वालिटी प्लॅन आपल्याला दिलेले आहे, ज्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन, काही पॅरामीटर्स आहेत, त्याचे इन्स्पेक्शनचे लोकेशन दिलेले आहेत. डेव्हलपमेंट स्टेजमध्ये त्याचे इन्स्पेक्शन पॅरामीटर कसं होणार आहे, प्रोडक्शन स्टेजमध्ये कसं होणार आहे, हे आपण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने लिहून आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि समजलेला प्लॅन कस्टमरला सांगायचा आहे आणि कस्टमरचा अप्रुव्हल घ्यायचा आहे. आता हे प्लॅन झाला, वर्क इन्स्ट्रक्शनची माहिती झाली. ऍक्च्युअली कास्टिंग फिजिबिलिटीचा रिव्ह्यू मध्ये हा क्वालिटी प्लॅन कसा भरायचा आहे, आता या ठिकाणी आपण बघू शकता 7 पॉइंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत. तर हे 7 पॉइंट कोणकोणते आहेत? केमिकल कॉम्पोजिशन. आता आपल्याला लिहावं लागेल की केमिकल कॉम्पोजिशन मध्ये डेव्हलपमेंट स्टेजला आता केमिकल कॉम्पोजिशन, इन्स्पेक्शन लोकेशन माझं इनहाऊस आहे. डेव्हलपमेंट स्टेजला मी एव्हरी हिट, प्रत्येक हिटला चेक करेन. प्रोडक्शन स्टेजला सुद्धा प्रत्येक हिटला चेक करेन. कस्टमर रिमार्क आता याचं म्हणू शकतो की ठीक आहे, एव्हरी हिटला तुम्ही चेक करा. कस्टमर आपल्याला सांगू शकेल प्रत्येक हिटला चेक करा आणि स्टेटस काय होईल, ओके, रिमार्क मध्ये येईल क्लोज. बरोबर. कास्टिंगचा हार्डनेस, आता हार्डनेस आपण असं म्हणू शकतो की मी इनिशियल स्टेजमध्ये कास्टिंगचा हार्डनेस डेव्हलपमेंट स्टेजमध्ये फर्स्ट अँड लास्ट बॉक्स इच कॅव्हिटी, पहिल्या आणि लास्ट बॉक्समध्ये प्रत्येक कॅव्हिटीचा मी हार्डनेस चेक करणार पर हिट. बरोबर. फर्स्ट अँड लास्ट बॉक्स इच कॅव्हिटी पर हिट हे चेक करणार प्रोडक्शन स्टेजला. डेव्हलपमेंट स्टेजला, प्रोडक्शन स्टेजला मी असं म्हणू शकतो की मी फर्स्ट अँड लास्ट बॉक्स करणार वन कॅव्हिटी, कोणताही एका कॅव्हिटीचा मी चेक करणार असं मी म्हटलं, म्हणजे इन्स्पेक्शन पॅरामीटर इथं कमी झालं. कस्टमर यासाठी मग बोलू शकतो की ठीक आहे, हा ओके, पण इथं इच कॅव्हिटी मला इन्स्पेक्शन फ्रिक्वेन्सी प्रोडक्शन स्टेजला जास्त पाहिजे आहे. इथे एक कॅव्हिटी आहे, तर एक कॅव्हिटी ऐवजी तो म्हटला की 2 कॅव्हिटी करा, उदाहरणासाठी म्हटलं. तर आपल्याला ऍक्सेप्टर असेल तर आपण ओके म्हणू आणि हा पॉईंट काय होईल, क्लोज होईल. किंवा जर इथं आपल्याला नॉट फिजिबल असं म्हटलं तर हा पॉईंट आपला काय होईल, ओपन राहील. ओपन राहिला जो पण इथं मग आपल्याला कस्टमर सोबत इंटरॅक्शन करावे लागेल, कस्टमरला सांगावे लागेल का फिजिबल नाहीये. कारण प्रत्येक मास प्रोडक्शन मध्ये इतक्या फर्स्ट अँड लास्ट बॉक्सचे प्रत्येक कॅव्हिटीचं किंवा 2 कॅव्हिटीचं चेक करणं टाइम कन्झ्युमिंग आहे. ते चेक करणं फिजिबल ऍक्च्युअली आहे का नाहीये हे आपल्याला कारण त्यांना सांगावे लागेल आणि हा पॉईंट आपल्याला क्लोज करून घ्यावे लागेल. मायक्रो इन्स्पेक्शन सेम, फर्स्ट अँड लास्ट बॉक्स एक हिट, कस्टमरने याचं ऍग्री केले, ठीक आहे. कस्टमरने याचं ऍग्री केले तर ओके आणि हा पॉईंट आपला काय होईल, क्लोज होईल. तर अशा पद्धतीनं प्रत्येक पॅरामीटरचं, प्रत्येक इन्स्पेक्शनच्या पॅरामीटरचं डेव्हलपमेंट स्टेज, प्रोडक्शन स्टेजचं आपलं प्रपोजल काय आहे, कस्टमरचं प्रपोजल आहे किंवा कस्टमरचं रिमार्क काय आहे हे लिहिणं हे महत्वाचं आहे. आणि हे आपण इनिशियल स्टेजमध्ये आपण इथं लिहिणार आणि कस्टमर सोबत ज्यावेळी आपली चर्चा होईल, टीआर रिव्ह्यू ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्याला या बाकीच्या गोष्टी लिहायच्या. आणि रिव्ह्यू झाल्यानंतर मग काही पॉईंट जे ओपन आहेत त्याबद्दल आपल्याला आयदर आपल्या इंटरनल सीएफटी बरोबर किंवा परत कस्टमर सोबत आपल्याला चर्चा करून त्या गोष्टी ज्या ओपन आहेत त्या क्लोज कराव्या लागतील. आता इथं आपल्याला एक पॉईंट ओपन राहिलेला आहे. तर आता इथं 7 पैकी क्लोज पॉईंट 2 आहेत, 5 पॉईंट ओपन आहेत. तर ह्या पॉईंट आपल्याला सगळ्या शेवटला ज्यावेळी टुलिंग किक ऑफला आपण जाणार आहोत त्यावेळी हा पॉईंट सगळे
ओपन पॉइंट्स काही राहायला नको. आणि जोपर्यंत ओपन पॉइंट्स शिल्लक आहेत तोपर्यंत टीआर ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे असे मानले जाणार नाहीये. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की ही टीआर पॉइंट्स आयदर कस्टमर कडून किंवा इनहाऊस या ओपन पॉइंट्स वरती ऍक्शन घेऊन त्या क्लोज करणं. मग कास्टिंग क्वालिटी प्लॅन मध्ये आपण ह्या क्लोज केल्या तर मग आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंपोजिशन आणि हार्डनेस मेकॅनिकल याच्यावरती आपण सुद्धा काम करणार आहोत. तर या क्वालिटी प्लॅन मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि पॅरामीटर डिफाईन करायचे आणि इनहाऊस काय एक्सटर्नल लॅब मध्ये चेक करणार आहे हे स्पेसिफाईड करायचं आहे. धन्यवाद.